तर पाहूया स्वागत सन्मान आपण करतोय. तर काशीनाथ मोरे यांचं सुद्धा मात्र स्वागत सन्मान करतील धीरज मोरे सर. निलेश पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र करणार आहोत. डेंजरस बोईसर आपला राखीव आहे. तर यस पाहूया हलका त्याने दिवेश पाटील आपल्याला पाहायला मिळत. सॉफ्ट हँडने सिंगल मात्र ते घेत असताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडूवरती पहिली सिंगल धाव इकडे पूर्ण केली जाते, परिपूर्ण केली जाते. संघाचं खातं व वैयक्तिक खातं मात्र खोलत असताना दिवेश पाटील. नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती मात्र आता येतोय प्रेषित. एकदा हलक्या हाताने मात्र सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. एका बाजूला डेंजरस बोईसर तर दुसऱ्या बाजूला साई गणेश सातपाटी ए संघ पाहायला मिळते. पाहूया पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती वीरेंद्र. इकडे स्ट्रोक खेळला गेलाय दिवेश पाटील यांच्या फळीमधनं. एक सुंदर असा देखणा स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाणार बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. 3 चेंडूचा खेळ इथे समाप्त केला जातोय. 3 चेंडू मध्ये नक्कीच संयमतेने पहिली 2 चेंडूवरती 2 सिंगल, आता तिसऱ्या चेंडूवरती आक्रमकता दाखवली दिवेश पाटील यांनी आणि हा चौकार त्यांच्या फळीमधनं पाहायला मिळालं. नक्कीच गोरसाई प्रेझेंट आपण स्पर्धा पाहिली अंडर 25 त्या स्पर्धेमधील मॅन उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्यांची खासियत लागली असा फलंदाज दिवेश पाटील आपल्याला पाहायला मिळते. ओव्हरऑलची स्पर्धा होती. भव्य दिव्य असं आयोजन होतं. भिवंडी या नगरामध्ये नक्कीच चांगलं खेळ तिथे दिवेश पाटील यांनी मात्र साकारलं आणि पालघरचं नाव मात्र उंचावर घेऊन जात असताना अंडर 25चा हा संघ आपण पाहिला होता. त्या संघामधनं भवितव्य आजमावत असताना मॅन ऑफ द मॅच राहील मागच्या सामन्यातील फरदीन. तर फरदीनला मात्र मॅन ऑफ द मॅचचा मात्र किताब द्यायचा आहे. काशीनाथजी मोरे सरांच्या शुभ हस्ते मात्र आपण देणार आहोत. काशीनाथजी मोरे व दुर्वेशजी मोरे सरांच्या शुभ हस्ते मात्र आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. फरदीन मागच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच 9 धावा मात्र डिफेन्स केल्या गेल्या. सन्मानित केलं जातंय. नक्कीच सुंदर गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर विनंती असेल थोडंसं स्पीडअप करा. थोडंसं स्पीडअप करायचं आहे, जास्त वेळ घेऊ नका. पाहूया पहिलं षटक होतंय समाप्त आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर साई गणेश सातपाटी या संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 8 धावा. पाहूया पुढचा षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती विशाल. पहिला चेंडू वरती नो असं दर्शवलं जातंय पंचांच्या माध्यमातून. नो +1 अशा 2 धावा खर्च केल्या जाणार. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 10 ऑन द बोर्ड. 10 धावा प्रेषित. पाहूया पुन्हा एकदा बॅटची कडा घेते. चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय सिंगल झोन मध्ये. सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 धावा. साई गणेश सातपाटी संघ संयमतेने मात्र खेळ करत असताना खराब चेंडूंना मात्र योग्य ती दिशा दाखवून दिली जाते. नक्कीच नॉन स्ट्राईक एंडवरच्या फलंदाजाला पायाला चेंडू मात्र अडला गेला. नक्कीच हा चौकार मिळाला असता जर चेंडू अडला गेला नसता तर. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, देखणा स्ट्रोक. पुन्हा एकदा दिवेश पाटील ब्रँड ऑफ सातपाटी अप्रथम फलंदाजी करत असताना 4 धावा इथे मोजल्या जात आहेत आणि या 4 धाव्याने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 15 धावा स्कोर कार्ड वरती. पाहूया पुन्हा एकदा चेंडू इथे खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु तेवढं चांगला संपर्क नव्हता आणि नॉनस्ट्राईकच्या फलंदाजाला मात्र रोखलं गेलं. पुन्हा एकदा चेंडू मात्र चांगला हाताळला गेला असं दर्शवलं जातं आणि त्या चांगल्या चेंडूला सन्मान देत सिंगल साठी मात्र हा चेंडू खेळला गेला.
धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 16 धावा. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळला गेला परंतु क्षेत्ररक्षक तेवढं चांगलं करत असताना क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सिंगल धाव परिपूर्ण होईल आणि या षटकाच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 17 धावा. पहिल्या षटकामध्ये 8 धावा. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये धावा खर्च केल्या जात आहेत 10. 9 धावा खर्च केले गेलेले आहेत. पाहूया पुढचा षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अभय. 17 धावा. साई गणेश सातपाटी हे संघ आपल्याला पाहायला मिळते. पाहूया पुढचा चेंडू घेऊन प्रेषित साठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते अभय. पहिल्या चेंडूवरती अभय यांच्या सॉफ्ट हँड सिंगल कंप्लीट केलं जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 18 धावा. पाहूया दिवेश पाटील आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या फळीमधनं नक्कीच चौकार पाहायला मिळाल्यात. 2 चौकार त्यांच्या फळीतनं पाहायला मिळाल्यात. पाहूया पुढचा चेंडू. आहा पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटका मात्र पाहायला मिळतोय. सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धन करत 4 धावेसाठी हा चौकार आणि ह्या चौकारानिशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 22. 22 धावा. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा दिवेश. इथे मात्र जर आपण पाहिलं चेंडू लेगस्टिकच्या खूपच बाहेर हाताळला जातोय. पंचांकडनं दर्शवलं जाते हा चेंडू खराब आहे. वाईटचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. अवंतर धावा. 23 धाव स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा स्ट्रोक खेळला जातोय. मस्तकाला इथे दस्तक. चेंडू निघून जाणार. पुन्हा एकदा 4 धावेसाठी चौकार. सुंदर खेळी करत असताना दिवेश पाटील आपल्या संघाची धावसंख्या मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करून देत असताना नक्की थोडासा प्रश्नचिन्ह हा निर्माण केला समोरच्या संघावरती. डेंजरस भोईसर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चौकार आल्यानंतर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. तर महावीर नगरचे जे सर्व खेळाडू आहेत त्यांना मात्र रिक्वेस्ट करतोय थोडंसं लांब बसा विनंती असेल जेणेकरून क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षकाला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. प्लीज विनंती असेल थोडंसं लांब बसा. तर पाहूया दिवेश पुन्हा एकदा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पाहूया धावची संधी इकडे खतरेमध्ये आहे. आपला विकेट गमावताना दिवेश पाटील नक्कीच चांगली खेळी साकारली होती. दिवेशने चौकारांची आतिषबाजी करत होता. धावसंख्येचा वाटचाल मात्र केली होती. धावसंख्या 27 वरती आपला पहिला विकेट गारस करत असताना दिवेश बॅक टू द डगआउट. पहिला विकेट साई गणेश सातपाटी ए संघाला पाहायला मिळतोय. पाहूया न्यू बॅटर बावेश पाटील आपल्याला पाहायला मिळते. तिकडे नक्कीच हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज प्रेषित यांचा परंतु त्या चेंडूवरती धाव घेणं थोडीशी कठीण होती. फटका खेळल्यानंतर चेंडू तिथेच राहिला गेला. इथे फुलटो चेंडू होता. त्या फुलटो चेंडूचा लाभ पूर्णपणे घ्यायचा होता परंतु समाचार न घेता त्या चेंडूवरती सिंगल धाव असा दगाडमधनं आवाज येतोय. नक्कीच हा चेंडू खूपच चांगला चेंडू होता फलंदाजासाठी धावा बनवण्यासाठी आणि तो चेंडू मात्र सोडला गेलाय. त्याचा लाभ मात्र सिंगल मिळेल आणि या सिंगल धाव्याने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल साई गणेश सातपाटी संघाची 28 धावा. 28 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. अंजन शेवटचं षटक घेऊन प्रेषित पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 29. 29 धावा. पाहूया भावेश आता मात्र स्ट्राईक एंड वरती येतोय. भावेशकडनं एक चांगला खेळ पाहायला मिळेल का. नक्कीच फायटिंग स्कोर कडे मात्र वळलाय संघ परंतु येणाऱ्या 5 चेंडू मध्ये पुन्हा एकदा भावेश आपली भूक मात्र मिटवेल का ह्याच्यावरती लक्ष असेल. पाहूया येणारे 5 चेंडू. भावेश पाटील ब्रँड ऑफ सातपाटी इकडे चेंडू भूक लागले म्हणून सांगतोय भावेश. चेंडूला पाठवलाय चौकाराच्या दिशेने. 4 धावा इथे पहिला चेंडू पेस करत असताना चौकार नोंदवला जातोय आणि या चौकार निश्चित धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल
33 धावा. 4 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी असेल या षटकातील. पाहूया भावेश पुन्हा एकदा. पुन्हा शॉर्ट आपल्याचा चेंडू होता, नक्कीच फसला गेलाय भावेश ह्या चेंडूवरती. वेट न करता अगोदरच बॅटला मात्र क्लोज केली गेली. इकडे चेंडू जाईल निर्धाव. धावसंख्या स्थिरवलेली. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा लोअर गतीचा चेंडू सोडला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून. सिंगल धाव परिपूर्ण होते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 34 धावा. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी. पाहूया येणाऱ्या 2 चेंडू मध्ये प्रेषित आता मात्र मोठा फटका खेळेल का, चौकार नोंदवेल का, ह्याच्यावरती सुद्धा लक्ष असेल. कारण की येणाऱ्या 2 चेंडू वरती धावा बनवणं आणि मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल होताना पाहायला मिळेल. इकडे प्रेषित प्रयत्न करतोय परंतु त्यांच्या बॅट वरती नीटसे चेंडू येत नाही आहेत. धावांचा विचार केला तर धावफलक मात्र सजलं जाते. 35 धावा. शेवटचा चेंडू लास्ट बॉल रिमाइनिंग या षटकातील. टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. तर टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे शिवराज वेऊर आणि पॅराडाईज बोईसर संघ. शिवराज वेऊर आणि पॅराडाईज बोईसर संघ टॉससाठी रिपोर्ट करा. इनिंग ब्रेक मध्ये भावेश शेवटचा चेंडू पंच केलाय परंतु तेवढी ताकद नव्हती. फलंदाज भावेश बॅक टू द डगआउट. विकेट. शेवटच्या चेंडू वरती विकेट मात्र गमावलं जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 35 आणि 36 रनचा टार्गेट इकडे सेटअप केला जातोय साई गणेश सातपाटी ए संघाकडनं. तर जाऊया टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही संघामध्ये टॉस करूया आपण. शिवराज वेऊर आणि दुसऱ्या बाजूला पॅराडाईज बोईसर संघ. तर टॉससाठी यायचं आहे दुर्वेश मोरे सर. आपल्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जाणार. 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला पॅराडाईज संघ तर दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल. दुर्वेश सरांच्या शुभ हस्ते मात्र आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला पॅराडाईज संघ तर दुसऱ्या बाजूला शिवराज वेऊर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया चॉईस करण्यासाठी दिला जातोय. कॉलिंग केली जाणार शिवराज वेऊर संघ. तर टॉस विन होतोय तो म्हणजे शिवराज वेऊर संघ. शिवराज वेऊर संघ आपण टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर प्रथम चॉईस काय असणार आहे आपली? नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षण करू. तर नक्कीच आपल्या प्रतिस्पर्धी संघ जर आपण पाहिला तर तो संघ आहे पॅराडाईज संघ. पॅराडाईज संघ अंडरम बॉक्स क्रिकेट मधील मोठा संघ आहे आणि या मोठ्या संघासोबत खेळ करत असताना आपण काय खेळ साकार. नक्कीच आमचा बेस्ट प्रयत्न करू आम्ही. नक्कीच आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. तर नक्कीच दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील त्याच्या लगेच मॅच. पाहूया सामन्याला सुरुवात केली जाणार. पहिला चेंडू आदित्य आपल्याला पाहायला मिळते. आदू बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू इथे वाईड हाताळला जातोय. पहिल्याच सुरुवात मात्र खराब होताना दिसतंय साई गणेश सातपाटी ही संघाकडनं पाहायला मिळते.
आदित्य इकडे चांगलाच स्ट्रोक पाहायला मिळते. करारा प्रहार, चेंडू निघून जाणार, सीमा रेखा पार, चौकार, 4 धावा. अफलातून स्ट्रोक पाहायला मिळतोय. नक्कीच आक्रमण केलं जातंय साई गणेश सातपाडी संघाच्या या गोलंदाजावरती. पहिला चेंडू वाईट आल्यानंतर शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हाताळला गेला आणि त्या चेंडूवरती हुक केलं गेलं. 4 धावा इथे अर्जित केला जाणार. चौकार इथे पाहायला मिळतोय. नक्कीच धर्मेश सारखा क्षेत्ररक्षक असतानाही चेंडू मात्र निघून गेला चौकाराच्या दिशेने. 4 धावा. एक चेंडूच्या खेळामध्ये 5 धावांचा खर्च मात्र झालाय. पाहूया पुढचा चेंडू. उलटा चेंडू पाहायला मिळते. प्रेषित चेंडूच्या खाली येतोय. चेंडू जाणार निर्धाव, धावसंख्या स्थिरावलेली. 2 चेंडूच्या खेळामध्ये 5 धावा. नक्कीच चांगली गोलंदाजी आता मात्र आदित्यांना करावी लागेल. 4 चेंडूचा खेळ आहे. इकडे पुन्हा एकदा फुलटो चेंडू होता परंतु सिंगल झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. काही हरकत नाहीये असं दर्शवलं जातोय. सिंगल धाव येते परंतु चौकार आल्यानंतर थोडस प्रेशर क्रिएट केला जातो गोलंदाजावरती आणि तो प्रेशर मात्र पहिल्या चेंडूवरती क्रिएट केला गेला. वाईड नंतर चौकार. पाहूया 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 6 धावा स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने सिंगल साठी ढकलला जातोय. सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 7 धावा. 4 चेंडूचा खेळ समाप्त होते. आदित्यांच्या षटकातील चांगलं कमबॅक मात्र आदित्याने आता मात्र केलंय. पहिल्या चेंडूवरती 5 धावा खर्च झाला होता परंतु चांगलं कमबॅक करत असताना आपल्या या 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या गेल्या. पाहूया 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आदित्य बॉलिंग मार्क वरती. इकडे फुलटा चेंडू. समाचार घेतला जात आहे. प्रश्न विचारले जात आहेत की हा चेंडू कसा होता. तर नक्कीच माझ्यासाठी हा लाभदायक होता आणि त्रासदायक असेल तो म्हणजे साई गणेश सातपाडी संघासाठी. इकडे चौकार येतोय आणि या चौकाराशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतोय. 11 धावा. धावा मोजल्या जात आहेत. इकडे धावा लुटल्या जात आहेत परंतु येणारा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय साई गणेश सातपाडी संघाच्या या गोलंदाजावरती. बरोबर शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा 11 खर्च झालाय परंतु येणाऱ्या या शेवटच्या चेंडूवरती आता मात्र प्रश्न विचारलाय फलंदाजाने. हा चेंडू मात्र आता तू कसा हाताळेल त्याच्यावरती मी नक्कीच चांगला खेळ साकारण्याचा प्रयत्न करेल. पाहूया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळला गेलाय. हर्षद चेंडू वरती येतोय. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. निर्धाव चेंडू. तर या षटकामध्ये 11 धावा खर्च झालेला आहे. नक्कीच 36 धावांचा टार्गेट असताना पहिल्याच षटकामध्ये 11 धावांचा खर्च. 36 धावांचा टार्गेट असताना 11 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. आता जर आपण समीकरण पाहिलं ह्या सामन्याचं तर सामना मात्र जाऊन पोहोचलाय. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि त्या 18 चेंडूच्या खेळामध्ये बनवायचे आहेत 25 धावा. 18 चेंडू 25 धावा. पाहूया पुढचं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती महेश बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 1 वर्ष मात्र साई गणेश सातपाडी संघासाठी मात्र खेळ साकारत असताना आजही मात्र आपल्या संघासाठी खेळ करत असताना गोलंदाज अनुभवाचा आता मात्र फायदा घेईल का. त्याचा अनुभवाचा फायदा घेत पहिल्या चेंडूवरती सिंगल साठी मात्र हा चेंडू ढकलला गेला. सिंगल धाव परिपूर्ण केले जाते. धावसंख्या 1 ने भर होईल. धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 12 धावा. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज महेश बॉलिंग मार्क वरती. इकडे जर पाहिला चेंडू मात्र हा वाईड हाताळला जातोय. अवांतर धाव खर्च केले जाते. 13 धावा स्कोर कार्ड वरती. बाबी आलोक पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात होता. तेवढा चांगला संपर्क न होता चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसतोय. निर्धाव चेंडू. होऊया पुन्हा एकदा महेश. इकडे स्ट्रोक खेळला गेलाय परंतु हा स्ट्रोक खराब आहे. ह्या स्ट्रोक वरती दावा मिळणार नाही. या स्ट्रोक वरती आपल्याला डायरेक्टली डगआउटचा रस्ता पकडावा लागेल. तर इथे जर पाहिलं आलोक नक्कीच चांगली खेळी साकारली होती. आलोकने आपल्या या खेळीमध्ये 2 चौकार नोंदवले होते परंतु आपला विकेट सुद्धा गमावलाय. तर विकेट मात्र गमावल्यानंतर नवीन येणाऱ्या फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल वीरेंद्र. महेश आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग मार्क वरती. 3 चेंडूच्या खेळामध्ये नक्कीच धावा खर्च केली आहे.
पाहूया इकडे खराब फटका पाहायला मिळतोय, चेंडू निर्धाव जाताना पाहायला मिळतोय. नक्कीच आपल्या अनुभवाचा पूर्णपणे फायदा उचलत असताना महेश बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फलंदाज खराब शॉट सिलेक्शन केलं गेलंय. विकेटचं पतन, बॅक टू द डग आउट. पुन्हा एकदा दुसरा विकेट मिळवताना महेश. नक्कीच थोडंसं प्रेशर क्रिएट केला गेला होता पहिल्या षटकामध्ये. 11 धावा खर्च झाल्या होत्या आदित्य यांच्याकडनं आणि तो प्रेशर क्रिएट झाला होता सायगणेश सातपाडे संघावरती. आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं आणि फलंदाजानं मात्र प्रश्न विचारलं होतं की येणाऱ्या पुढचा षटक मात्र कोण हाताळणार, कारण की पहिल्या षटकामध्ये 11 धावा कुठल्या गेल्या होत्या. त्याच्यानंतर लगेचच आपला अनुभवाचा पिटारा मात्र उघडला गेला आणि त्या अनुभव मात्र पणाला लावत असताना महेश आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग मार्क वरती. पाहूया पुढचा चेंडू, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पाहूया कपिल चेंडूवरती वेगाने आला, डायरेक्ट हिट केली गेली आहे. पंचाकडे क्राउड केला जातोय. डायरेक्ट हिट मात्र केली गेली आहे. दोघांमध्ये सला मसला केला जाणार दोन्ही पंचांमध्ये. आणि फलंदाज इथे जर आपण पाहिला बाद होताना पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट लागली गेली. बॅट पोचण्याच्या अगोदरच इथे हिट लागलं गेलं असं दर्शवलं गेलं पंचांच्या माध्यमातून. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. जसा गेला होता तसाच मात्र परतावं लागतंय. इकडे विकेटचं होते पतन. आता जर इथं आपण पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 12 चेंडूच्या खेळामध्ये जर आपण पाहिलं 13 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. या षटकामध्ये जर आपण विचार केला दोन धावाचा खर्च आणि नक्कीच दोन विकेट मात्र गारस केलेले आहेत आणि एक धावचीतच्या रूपाने मात्र बाद केलाय. नक्कीच चांगली गोलंदाजी महेशकडनं. 2 धावा खर्च, 2 विकेट व त्याचबरोबर एक धावचीत बाद. अफलातून इथे गोलंदाजी. बसन गुप्ता आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती. इकडे दांडी गुल, फलंदाज बॅक टू द डगआउट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका बनवण्याचा प्रयत्न केला गेला होता. इकडे फलंदाज होते बाद, बॅक टू द डगआउट. विकेट, विकेट क्रमांक आपल्याला पाहायला मिळेल 4थं. 4 विकेटचं नुकसान इथे करत असताना सायगणेश सातपाडी संघ मात्र नक्कीच चांगला खेळ साकारला गेला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचवला जाणार. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सौरभ. एक चेंडूचा खेळामध्ये 13 धावा, 11 चेंडू 23 धावेची आवश्यकता. सामन्याचं समीकरण 11 चेंडू 23 धावा. इकडे पाहूया स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय. सौरभ मात्र खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू निर्धाव जातोय. 10 चेंडू 23 धावा. सामन्याचं समीकरण 10 चेंडू 23. इकडे स्ट्रोक खेळला गेलाय इकडे मात्र हर्षू चेंडूच्या खाली येतोय. झेल टिपला जाणार. विकेटचं होईल पतन, बॅक टू द डगआउट. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं मात्र या स्पर्धेला बहुमूल्य सहकार्य राहिलं रमाकांत भोईर भाऊ, त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून बहुमूल्य सहकार्य. त्याचबरोबर उत्तम जी गरज उपनगर अध्यक्ष पालघर, त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून बहुमूल्य सहकार्य राहिलंय. इथे जर पाहिलं तर चेंडू हा वाईट दर्शवला जातोय पंचांच्या माध्यमातून. वाईटचा इशारा पण चवला जातोय. धावसंख्या वाढ घेते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 14 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. पाहूया पुढचा चेंडू. 9 चेंडू 22 धावेची आवश्यकता आहे. इकडे नक्कीच सिंगल साठी चेंडू ढकलला गेला. पाहूया धावचीची संधी आणि वेगाने धावत गेले होते धर्मेश चेंडू वरती. धावचीची संधी नक्कीच पाहायला मिळाली होती, परंतु धाव मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती 15 धावा. आता जर समीकरण पाहिलं 8 चेंडू 21 धावा. पाहूया पुढचा चेंडू. इकडे फसवणारा हा चेंडू पाहायला मिळाला. बसनजी गुप्ता आपल्याला पाहायला मिळत. गोलंदाजी मार्क वरती पूर्णपणे रोख लावण्याचा प्रयत्न करतायत धावांच्या गतीवरती. बॅटची कडा घेतलाय. सिंगल झोन मध्ये हा चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय आणि सिंगल धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 16 धावा. इथे जर आपण पाहिलं 6 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी राहील आणि त्या 6 चेंडूच्या खेळामध्ये बनवायचे आहेत 20 धावा.
6 चेंडू 20 धावा. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं बहुमूल्य सहकार्य राहिलं पंकज गावडे यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून बहुमूल्य सहकार्य. त्याचबरोबर प्रवीण मोरे नगरसेवक वेऊर त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त केले जाणार. रवींद्रजी मात्रे बंड्याभाऊ नगरसेवक त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार असेल. पाहूया इकडे सुंदर असा स्ट्रोक पाहायला मिळाला. 22ला बीट करत हा चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार इथे पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 16 धावेची आवश्यकता. पाहूया 5 चेंडू 16 धावा. प्रेषित बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. षटक हाताळत असताना इकडे नक्कीच चेंडू हाताळला गेला. चेंडू मात्र निर्धाव जाताना पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव जाताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू 16 धावेची आवश्यकता. आता मात्र चेंडू हाताळला गेलाय. तो चेंडू मात्र इलेक्ट्रिकच्या खूपच बाहेर आहे असं दर्शवलं पंचांकडनं वाईटचा इशारा पोहोचवला जातोय. अवंतर धावा. 4 चेंडू 15 धावा. 4 चेंडू आणि 15 धावेची आवश्यकता. भव्या स्ट्रोक खेळला गेलाय. आदित्य मात्र चेंडू वरती येतोय. चेंडू अडवला जाणार. 3 चेंडू 15 धावेची आवश्यकता. भव्या चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळेल. इथे मात्र चौकार निघून जाईल. 4 धावा पाहायला मिळत आहेत. या 4 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 25 धावा. आता मात्र चेंडू जाईल निर्धाव आणि हा सामना मात्र जिंकला जातोय साई गणेश सातपाटी ए संघाने. अभिनंदन साई गणेश सातपाटी ए संघ. पुढचा मॅच शिवराज वेऊर व पॅराडाईज बोईसर हा संघ. या दोन्ही संघांमध्ये सामना